नाही नाही, चौकशी तर डिक्लेअर केलेलीच आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः विधानसभेमध्ये, जेव्हा विधानसभेमध्ये हा विषय गाजला, मोठ्या प्रमाणामध्ये सदस्यांनी हा विषय सभागृहातल्या दोन्ही बाजूच्या, म्हणजे अशी पहिली वेळ आली की दोन्ही बाजूच्या सभासदांचं एकमत झालं आणि मग त्यावर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की मी या बाबतीतली चौकशी करतो, चौकशीचा जो अहवाल येईल त्याप्रमाणे आपण कारवाई करू. त्यामुळे आता माननीय मुख्यमंत्री महोदयांनी कदाचित या चौकशीचे सुद्धा आदेश दिले असतील. आणि माझं व्यक्तिगत मत, कारण मी गेली 30 वर्ष राजकारणात आहे, 2004 पासून माझी चौथी टर्म आहे, मी आमदार आहे, मी गेली 6-6.5 वर्ष 7 वर्ष मंत्री आहे. त्यामुळं आम्हाला जी माहिती आहे, एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्याची जेव्हा चौकशी सुरू होते तेव्हा त्यांना त्या ठिकाणी पदावरती ठेवत नाहीत, कारण त्या पदावरती राहिले तर चौकशीमध्ये बाधा येऊ शकते. म्हणून कदाचित, म्हणजे मी माझं मत सांगतोय की कदाचित ती चौकशी असल्यामुळं त्यांना रजेवर जायला सांगितलं असेल.